अधोगतीची कारणे दुष्कर्मे असतात, अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण तपस्वी हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी आपल्या भिक्खू संघासहित त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी ब्राह्मण आमगंध आणि त्याचे शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले, परंतु ग्रामवासियांनी त्यांच्या स्वागतासंबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाही हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टींचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाही. परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात ते चांगल्या प्रकारे शिजवलेले, मालमसाला लावलेले स्वादिष्ट आणि उत्कृष्ट अन्न खाता. जो कोणी तांदळाचे बनवलेले असले उत्तम पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्षाच्या मांसासोबत उत्तम तांदळाचे अन्न खाताना तुमच्यावर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे तुम्ही कसे म्हणता? मी तुम्हाला विचारतो, ह्याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडणे, बांधणे, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, मिथ्या गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखभोगात इंद्रियाच्या संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तवणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपण, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आध्यात्मिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जळतो, मांस सेवनाने नव्हे. ज्यांचे शील वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून त्यांना दुःख देण्यास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. मांस सेवनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्माचरण, मृगा, जीण, परिधान, अहित, अग्निव्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे, अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहे, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जळतो, मत्स्य मांसांच्या सेवनाने नव्हे. 6. देश प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संगारव नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो पाण्याने शुद्धी होते असे मानित होता आणि पाण्याने स्वतःला वारंवार शुद्ध करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता.
एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर ते भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसले आणि म्हणाले, भगवान, ह्या श्रावस्तीत संगारव नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संगारव ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. भगवंतीने आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संगाराव ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. तेव्हा संगाराव ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे काय? श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय लाभ मिळवित आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा भगवान म्हणाले, धम्म हा एक जलाशय आहे, तो स्वच्छ व निर्मल आहे. जे या जलाशयात स्नान करतात ते सर्व धर्मज्ञ सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. यावर तो संगारव ब्राह्मण म्हणाला, वा, छान श्रमण गौतम, मला जीवनपर्यंत आपल्याला शरणागत उपासक करा. 7. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असताना आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. भिक्खूंनो, हे पवित्र जीवन लोकांना फसवण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते.